तुम्हाला 5 मिनिटात अवधी असेल. 4 षटकं 16 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्यामुळे तुम्ही टायमिंगचं देखील भान ठेवायचं, वेळेचं भान ठेवायचं आहे, कारण वेळ आपल्यासाठी काही कोणासाठी थांबत नाहीये. टॉस जिंकला, त्याच्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला मानगाव टीमने. चला हर्ष बोबडे कुठे आपण असेल, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे. मॅन ऑफ द मॅच साठी जे एक्स्ट्रीम स्पोर्ट्स करून आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर झालेत, अर्थातच राजेंद्र रणवरे यांच्याकडून टी शर्ट स्पॉन्सर झालेत. मॅन ऑफ द मॅच साठी ब्रँडेड टी शर्ट आहे. एक्स्ट्रीम स्पोर्ट्स करून आपण जर पाहिलं तर मॅन्युफॅक्चरिंग झालेले हे टी शर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅच होते सुरुवात. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर गोलंदाज आपल्याला संग्राम पाहायला मिळतात. पहिलाच बॉल व्हाईट बॉल स्वेर मारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त दाबेने बांबवडे टीमच्या संघाचा देखील धावफलकाचा श्री गणेश झालेला पाहायला मिळतोय. सलामीचे दोन्ही फलंदाज एका बाजूला संकेत साठे, दुसऱ्या बाजूला रविराज धवारकर. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये थोडंसं फंबलिंग आहे, त्याचा फायदा घेतला. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातो. दोचीची संधी पैकी थोडीशी करा पाहायला मिळते. 2 धावा तर निश्चितच घेतल्या जातात. 2 धावेने संकेत साठेने स्वतःचं अकाउंट ओपन केलेलं पाहायला मिळते. 3 धावा लागल्या जातात. 5 षटकांची असणार ही लढत. 5 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी. पहिली 4 षटकं 16 मिनिटात तुम्हाला संपन्न करायचे आहेत. दहा वाजून 38 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झाला. यावेळेस बॉलला उंची जास्त आहे. इथून आपण जर पाहिलं तर डाऊन द बॉल 2-2 क्षेत्ररक्षक तैनात होते. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर जजमेंट करू शकले नाही. तो दरम्यानच्या कालावधीत तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तीन धावेच्या मदतीने आपण जर पाहिलं तर धावफलकावरती 6 धावा लागल्या जात आहेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 6 धावा लागल्या जात आहेत. संकेत साठेची गोलंदाजी आता बहरताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला रवी नारकर पहिला बॉल फेस करताना संग्रामचा. पुढचा बॉल रवीसाठी. यावेळेस कुलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून प्रोटेक्शन येईल तद्भर मात्र दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातो. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती हालचाल होईल. 8 धावा लागल्या जातात. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर सध्या उन्हाचे दिवस आहेत. शरीरासाठी थंडगार पेय देखील खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपण जर पाहिलं तर किरण महाडिक ब्रदर्स याचा स्टॉल आहे आपल्याला. आपण जर पाहिलं तर मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला रोडवरती जिथे आपल्याला थंडगार ताक लस्सी नक्की आस्वाद घ्या. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. 9 धावा लागल्या जातात. धावफलकावरती 4 बॉलचा खेळ संपन्न झाला. पिबनचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. गुडलेन स्पॉट वरती बॉल पिचिंग झाला. गोलंदाजाची रिएक्शन पाहता कुठेतरी बॅटची कळा होती का काय. विकेट किपर कडून चूक झाली आहे की काय. नक्कीच चूक झाली. संकेत साठे सारख्या मोठ्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलंय. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. गोलंदाजाने गोलंदाजाचं काम पूर्ण केलं होतं, परंतु विकेट किपरची साथ लाभली नाहीये. नशीब घेऊन मात्र आज मैदानाच्या आतमध्ये संकेत साठे उतरलाय का हे देखील पाहावं लागेल. यावेळेस पुन्हा डाव्या बॅटने क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन होत नाहीये आणि यावेळेस डॉट बॉलची होती समाप्ती. ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. चांगलं षटक म्हणावं लागेल. P1चं पहिलं षटक हाताळताना संग्रामचा अगदी 9 धावांचा इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळत आहे.
यावेळी चांगला फटका, बॅटची फक्त कडा घेतली आहे, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळत आहे. लॉंग शॉट क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर लॉंग लेग वरून क्षेत्ररक्षक जवळपास धाबा त्याला कव्हर केला बराचसा एरिया, त्याच्यानंतर बॉलला फील केलं, स्टॉप केला, त्यानंतर फेकी केली. तद्वर आपण जर पाहिलं तर 2 धाबा देखील घेतल्या जातात. गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते हर्षच्या खांद्यावरती. मागील मॅच मध्ये ज्या पद्धतीने मलकापूरच्या हर्षने गोलंदाजी केली होती त्याच जातनीची गोलंदाजी इथे हा मानगाव संघाचा देखील हर्ष करेल का हे देखील पाहावं लागेल. त्यासाठी तुमच्याकडे अचूक टप्पा, लाईन, लेंथ सगळं काही पाहिजे. यावेळी आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल येतोय, 3 दफा खर्च केलेला पाहायला मिळत आहेत पहिल्या बॉलवरती. हो, यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातंय, त्याचबरोबर यॉर्कर पद्धतीचा देखील चेंडू हाताळला जातोय. एक धाव निश्चितच घेतली जाते. सिंगलला धावफलक थोडंसं पुढे सरसावेल, धावफलकावरती 13 धावा लागल्या जात आहेत. 30 रन ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. 1.2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. हो, यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय, थोडंसं मनगडाचा वापर केला पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी बॉल जाऊन आदळतोय, त्याचबरोबर 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती हालचाल होईल. धावफलकावरचं आपण जर पाहिलं तर थोडंसं परिवर्तन होईल, विकास होईल. 15 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. हो, यावेळी चांगला बॉल पुन्हा एकदा डिलिव्हर केलेला पाहायला मिळतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा वधारताना पाहायला मिळतोय. 16 धावा लागल्या जात आहेत. 16 रन ऑन द बोर्ड. यावेळेस फुल टॉस बॉल मिस टाइम झालाय, अगदी बॅटच्या टोला बॉल कनेक्ट झालेला पाहायला मिळतोय. एकच धाव घेतली जाते याही बॉलवरती. चांगली गोलंदाजी, पहिला बॉल वाईड आला, पहिल्या बॉलवरती 2 आले, दुसऱ्या नंतर आपण जर पाहिलं तर वाईड आला, त्यानंतर सिंगल, दुहेरी, सिंगल, सिंगल असं या षटकाचं आतापर्यंत चित्र आपल्याला वर्णन पाहायला मिळत आहे. यावेळेस पुन्हा एकदा दिशा भरकटलीत का पाहावं लागेल. यस, इट्स अ वाईट बॉल. इथे आपण जर पाहिलं तर संकेत साठेच्या बॅटमधून मात्र सिक्सर आलेला पाहायला मिळतो. षटकार येतोय आणि या षटकारांमध्ये आपण जर नजर लागली धावफलक अगदी उसळी घेताना जाऊन पोहोचलाय. 24 या आकड्यावरती थोडासा वर पिच बॉल होता, त्याला समोरच्या दिशेने लेफ्ट केलं गेलाय आणि संकेत साठे टायमिंग साठी मात्र माहिर असलेला फलंदाज आहे. टायमिंग कशा पद्धतीने साधायचं ते त्याला चांगल्या रीतीने माहिती आहे आणि या बॉलवरती देखील तेच केलं त्याने. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी आपण जर पाहिलं तर नितीन दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. आपण जर पाहिलं तर बॅटची कडा घेतली जाते का पंचांचं बोट आकाश शाकडे, याचा अर्थ रवी नारकरला मैदान सोडावं लागेल. पहिलं विकेट होते बदल फलंदाज रवी नारकर बॅक टू द डेक आउट. चला न्यू बॅट्समन त्वरित एंटर करा, मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा आणि यानंतर मॅच असेल. एका बाजूला पिरियड संघ असेल तर दुसऱ्या बाजूला पुन्हा इन ऍक्शन मध्ये आपण जर पाहिलं तर बांबोडे संघ पाहायला मिळेल.
मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. केदार मोठ्या फटक्यासाठी ओळखले जाणारे हे जाणले जाणारे फलंदाज बांबवडे विभागाला बांबवडे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इनियत नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती. हो यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला बिगित केला जातोय. वन बॉल्स आपण जर पाहिलं तर बॉल फील्ड केला जातोय. सिंगल येते. मोठा फटका येतोय परंतु त्याच्यावरती सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक आपण जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. पहिल्याच बॉल वरती आपण जर पाहिलं तर नितीनने एक विकेट देखील आपल्या नावावरती करून दिलेली पाहायला मिळते. संघासाठी पहिली विकेट मिळवून दिली नितीनने. हो यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटर फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदी जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय सहज स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तितकी चांगली फेकी देखील पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर बॉल पिचिंग झाला त्यानंतर थोडासा एक्स्ट्रा कट घेतला बॉलने. अगदी उजव्या स्टिकच्या खूपच बाहेरून जातोय. त्याच कारणाने पंचांनी देखील गोलंदाज नितीनला दंडित केलं गेलंय. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. इथे डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. इथे आपण जर पाहिलं तर कमबॅक करून दिले जातं या ओव्हरमध्ये नितीनकडून. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला या षटकामध्ये. अगदी 3 धावा खर्च केला परंतु शेवटच्या बॉलवरती आक्रमण केलं जात आहे केदारच्या बॅट मधून. हाय अँड हँडसम ह्यूज इट सिक्सर. पाहिलं तर 33 धावा 33 रन ऑन द बोर्ड. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक 4थं षटक हाताळण्यासाठी संग्राम दाखल झालेत. ज्या संग्रामने पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 9 धावा खर्च केल्या होत्या. P1चं पहिलं षटक हाताळताना 9 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील त्याच धाटणीची गोलंदाजी त्यांना करावी लागेल. समोर संकेत साठे मोठा खेळाडू मोठं नाव आहे. हो यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मनगटाचा वापर केला पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा चांगला फटका पाहायला मिळतोय. जिथे 2 धावा घेतल्या जात आहेत 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. 35 धावा लागल्या जात आहेत. 35 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. संकेत साडे 9 बॉल मध्ये आतापर्यंत 17 धाब्यांची खेळी. त्याच्या बरोबरीने केदार देखील 4 बॉल मध्ये 7. हो यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. बॉल चाललाय सर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. संकेत साठेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक सिक्सर. पाहिलं तर संकेत साठे रंगात येताना पाहायला मिळतात. ज्यासाठी ओळखला जातो संकेत साठे ती फलंदाजी मात्र आता बहरात येताना पाहायला मिळते. सिक्सर आलाय षटकारने. मात्र आपण जर पाहिलं तर 41 धावा लागल्या जाते धावफलकावरती. हो यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने समोरच्या दिशेने पुन्हा एकदा यावेळेस धावा मिळतील 4. संकेत साठेच्या बॅट मधून क्लासिकल दर्जेदार चौकार. लगातारच्या 2 बॉल वरती 2 मोठे फटके. पहिल्या बॉल वरती सिक्सर आला त्यानंतर चौकार आला. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचले 45. आता एका मोठ्या टोटलच्या दिशेने मार्गक्रमण करताना पाहायला मिळते धावफलक बांबवडे टीमचा. त्याचं कारण असं की संकेत साठेची फलंदाजी बहरात येताना पाहायला मिळते.
हो यावेळी चांगला फटका, लेटकरचा फटका, पुन्हा एकदा फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. बॉल अगदी सीमारेषेच्या दिशेने जातोय आणि यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. चला चौकार असेल, 4 धावा त्यांना पाहायला मिळत आहेत याही बॉलवरती. येस चौकार येतोय. पुढचा बॉल संग्रामचा. हो यावेळेस पुढे बॉल पुन्हा एकदा अगदी अलॉंग विथ द क्रॉस खेळून काढला हा फटका. मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. दुसरी धाव देखील पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. 3 धावेच्या मदतीने धावफलक आपण जर पाहिलं तर 51 50 अप झाली आहे. 50 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. मार्क वरती प्रथमेश दाखल झालेत. 55 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. समोर केदार. हो यावेळेस काय घडतंय, लॉलीपॉप आहे, दोन्ही हाताने कबूल केलाय. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु केदार सोडून झाले. पहिल्याच बॉल वरती आपण जर पाहिलं तर प्रथमेशचं स्वागत केलं जात आहे चौकाराने. टप्पा चुकीचा, लाखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती हुकचा फटका आणि धावा बुक केलं 4 तब्बल. चौकाराने धावफलक जर पाहिलं तर 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. हो यावेळेस पुन्हा एकदा त्याच धाटणीचा प्रयत्न आणि याही वेळेस बॉल चाललाय सर लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. केदारच्या बॅट मधून लगातारचा दुसरा चौकार. चला इट्स अ फेल डिलिव्हरी. 1 बाउन्सची वॉर्निंग आहे. नवसंदेश तरुण मंडळ परळी मुंबई यांचा हुकमी आहे का वैभव पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं. वेलकम सर, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती पुन्हा एकदा 4 धाब्यांची भर झाली. 63 धावा लागल्या जात आहेत. हो यावेळेस काय घडतंय, व्हाईट बॉलचा इशारा येतो. यस यावेळेस आपण जर पाहिलं तर आता एक दुसरी आहे. 1 बाउन्सची ऑलरेडी तुम्हाला वॉर्निंग दिली गेली होती, त्यामुळे यावेळेस पंचांकडे तो प्लस पॉइंट होता.
चला पंचांना विनंती असेल एक खेळाडू अतिरिक्त खेळाडू थर्ड यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा 20 मिनिटाचा अवधी संपन्न झाले त्यामुळे थर्ड यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक प्लेअर घेणं तुम्हाला अनिवार्य असेल कारण तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं 15 मिनिटांचा अवधी असेल 4 ओव्हरसाठी शेवटच्या एका षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटांचा अवधी होता त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभले ते शैलेश गांगणे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले वेलकम सर त्याचबरोबर मी खास करून कौतुक करेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपण जर पाहिलं तर गाडगे ब्रदर्स यांचं देखील यावेळेस पुन्हा एकदा फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली यावेळेस बॉल थांबणार नाहीये बॉल चाललाय सर बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर आणि संकेतच्या बॅटमधून येतोय चौकाराच्या मदतीने डावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचला 69 आकड्यावरती 69 आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या धावफलकावरती लाभली जाते 69 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे शेवटच्या बॉलवरती काय घडणार संकेतच्या बॅटमधून मोठा फटका येणार का जो संकेत 16 बॉलमध्ये 41 धावांची वादळी खेळी यावेळी सवय फ्रॉम द बॉल खेळण्याचा प्रयत्न यस इट्स अ व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय पंचांनी देखील आपण जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा नियम क्रमांक 21 चा वापर केला आणि गोलंदाजाला दंडित केलं जात आहे यावेळेस पुढे चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पहिली धाव घेतली जाते दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये दुसरी धाव देखील पूर्णत्वास येते शेवटच्या बॉलवरती 2 धावा आल्या पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 72 धावा लागल्या जात आहेत जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 73 धावांची गरज असेल यामध्ये खास करून कौतुक करावं लागेल संकेत साठेचा 17 बॉल आणि 43 धावांचे वादळी खेळ केलेले संकेत साठे डगआउट मधून देखील त्याच्यासाठी टाळ्या होत आहेत कारण खेळी देखील तितकेच बहारदार चला पेरेल टीमचा कॅप्टन अथवा अतिरिक्त खेळाडू कोण असाल तर त्वरित टॉससाठी पेरेल टीम विनंती असेल पेरेल टीमचा एक प्रतिनिधी टॉससाठी पाठवायचा आहे इथे टॉस केला जातो एका बाजूला पिरियड संघ असेल तर दुसऱ्या बाजूला बांबवडे चला मानगाव टीम आपण सलामीची फलंदाजी
मॅचला होती सुरुवात. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एका बाजूला संग्राम, दुसऱ्या बाजूला नितीन. डावखुरी आताचा फलंदाज नितीन दाखल झाला. 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. 72 धावा पहिल्या सत्रामध्ये धावफलकावरती लागल्या जातात. याचबरोबर मी विनंती करेल शैलेश गांगण साहेब या आपण मुख्य व्यासपीठावरती या. विनंती असेल या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं ते शैलेश गांगर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्याचबरोबर हॉटेल ब्रह्मांड नाईकचे सर्वेसर्वा सुरेश सावंत आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती हा. चला अधिकचा वेळ घेऊ नका मित्रांनो. विनंती असेल तुम्हाला जसा बॉल डिलिव्हरी होईल पहिला तसं तुमचं टायमर देखील चालू होईल. चला माझी विनंती असेल सूरज सावंत आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सूरज सावंत मॅचच्या पहिल्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर 72 धावा लागल्या जाते. 73 धावांचा पाठलाग करण्यासाठी मानगाव टीम करून सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. संग्राम आणि नितीन त्यांच्या अगेन्स्ट P1चा पहिला षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते संकेत साडे या खेळाडूच्या खांद्यावरती. गोल फलंदाजी आपण जर पाहिलं तर बहारदार केले. गोलंदाजी देखील करावी लागेल. पहिला बॉल संग्रामसाठी. पहिलाच बॉल फुलटॉ साऊंड साईला टर्न करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चूक झाली आहे. पहिल्याच बॉल वरती संकेत साठेने एक संधी निर्माण केली होती परंतु संधीचं सोने करता आलं नाहीये. चूक झाली आहे. क्षेत्ररक्षक आपण जर पाहिलं तर निश्चितच मिड विकेटला तैनात होता त्याच्याकडून चूक झाली आहे. त्याचबरोबर आमच्या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांचं लाभलं होत्या जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय सर्जराव पाटील दादा यांचं देखील मी खास करून आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर शशीभाई पाटील त्याचबरोबर राजेशजी पाटील या तिन्ही मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. सर माझी विनंती असेल ब्रह्मांड नायक हॉटेलचे सर्वेसर्वा सुरेश सावंत आपण या मुख्य व्यासपीठावरती. हो यावेळेस परिसर सभेत खेळण्याचा प्रयत्न पायावरती टाकला. हा बॉल क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली आहे. पैकी खराब पाहायला मिळते. या बॉल वरती मात्र एक धाव घेतली जाते. सिंगलने आपण जर पाहिलं तर 6 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 6 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. हो यावेळी चांगला फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. कव्हरच्या डोक्यावरून आपण जर पाहिलं तर ती सर्कल भेदलं जात आहे आणि संग्रामच्या बॅट मधून येतोय हा चौकार. हॉटेल ब्रह्मांड नाईकचे सर्वेसर्वा सुरेशजी सावंत यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालाय. ओया बेसलेट कट खेळण्याचा प्रयत्न. बॅट पर्यंत पोहोचू शकले नाहीत बॉलपर्यंत बॅटर संग्राम. 10 धावा फलकावरती लागल्या जातात. 72-73चा पाठलाग करायचा आहे. मोठं आव्हान आहे. मोठं टार्गेट चेस करायचं आहे. फलंदाजी देखील त्याच पद्धतीची करावी लागेल. ओया बेस पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली जाते. धावचीची संधी. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये माझ्या मते अमोल तेली पाहायला मिळत आहेत. आणखीन एक जलदगती गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती तोच खेळाडू विकेट किपरची भूमिका बजावताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओ नंबर 1चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. 11 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 11 धावा लागल्या जात आहेत. सेकंड ओव्हर मध्ये जबाबदारी दिली जाते अजिंक्यच्या खांद्यावरती. अजिंक्यच्या हातामध्ये चेंडू सोपविला जातोय. समोर आपण जर पाहिलं तर संग्राम पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती नितीन, दोन्ही सलामीर फलंदाज आपण जर पाहिलं तर इथून त्यांना थोडासा गिअर शिफ्ट करावा लागेल, एक्सेलरेट द्यावं लागेल, कारण 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. हो, यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॉलला उंची जास्त आहे. वन बाउन्स बॉल फील केला जातोय. तर दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येते आहे. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती 13 धावा लागल्या जात आहेत. 13 रन ऑन दी बोर्ड. ओ यावेळेस काय, यस इट्स अ व्हाईट बॉल. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे अतिरिक्तच्या स्वरूपात मिळालेल्या धाबेच्या मदतीने 14 या आकड्यावरती 14 रन ऑन दी बोर्ड. हो, यावेळी स्विचचा प्रयत्न. बॉलची काळा घेऊन बॉल चाललाय सरळ. आपण जर पाहिलं तर थर्डमॅन क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय, दुसरी धाव देखील पूर्णत्वास येते. 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती हालचाल होईल. धावफलक जर पाहिलं तर जाऊन पोहोचलाय 16 रन ऑन दी बोर्ड. आपण पाहतोय श्री अंबाबाई ज्योतिर्लिंग चषक 2026 ही स्पर्धेचा पहिला दिवस आजचा. यावेळेस मात्र हुक केला जातोय. बॉल चाललाय सरळ फाईन लेगच्या दिशेने. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये संपन्न होईल. अंबाबाई ज्योतिर्लिंग चषक 2026 स्पर्धेचा आपण जर पाहिलं तर रूपरेषा पहिलं पारितोषिक असेल रोख रुपये रक्कम 25,000 आणि मानाचा हा शिल्ड पाहायला मिळतो. यावेळेस नो बॉलची घोषणा केली जाते. पंचांकडून नो बॉलचा इशारा येतोय. गोलंदाज थ्रो फेकी गोलंदाजी आढळली आहे, त्यामुळे गोलंदाजाला बॅन केलं जाईल, दंडित केलं जात आहे. आणि इथून थोडस आपण जर पाहिलं तर अडचणी वाढताना पाहायला मिळत आहेत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये आणि आकर्षक चषक जो आम्हाला स्पॉन्सर झाला आहे सन्माननीय श्री विलास नामदेव घाडगे आणि महेश नामदेव घाडगे यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक 15,000 रुपये आणि आकर्षक चषक जो आम्हाला स्पॉन्सर झाला आहे सन्माननीय श्री रमेश बंडू जमदार, त्याचबरोबर अमोल श्रीरंग चव्हाण आणि ईश्वर सदाशिव यादव यांच्याकडून. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांक आपण जर पाहिलं तर रोख रुपये रक्कम 5,000 रुपये तो आम्हाला स्पॉन्सर झाला आहे कुमार तन्मय विलास गाडगे, त्याचबरोबर कुमार निर्वेद महेश गाडगे यांच्याकडून. चतुर्थ क्रमांक आपण जर पाहिलं तर रोख रुपये रक्कम 5,000 आणि आकर्षक चषक जो आम्हाला स्पॉन्सर केला आहे सचिनजी पाटील हॉटेल मंगलमूर्तीचे सर्वेसर्वा, त्याचबरोबर दीपक पाटील यांच्याकडून. चला या बॉलवरती आपण जर पाहिलं तर गोलंदाज बॅन केला जातो. 3 धाब्यांची पॅनल्टी असेल. गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेसाठी निलंबित केला जाईल. हो, यावेळी फुललेंचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, फीडचा बॉल आहे त्यामुळे विकेट मध्ये परावर्तित होणार नाहीये. पटका तर मोठा सजवला जातोय जरूर. जो गोलंदाज बॅन झालाय त्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. आयोजन समितीचे काय रूल्स नियम्स आहेत ते तुम्हाला पाळावे लागेल काटेकोर पद्धतीने. हो, यावेळेस फुललेंचा बॉल ऑन साईडला टर्न केला जातोय आणि या बॉलवरती धावा येत आहेत 6. संग्राम चव्हाण मधून सिक्सर. यस जय. हो, इथे चांगला फटका पाहायला मिळतो. एक धाव निश्चितच घेतली जाते. सिंगलने आपण जर पाहिलं तर धावफलकावरती लागल्या जात आहेत
31 धावा, 31 ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. दोन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झाला. 31 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 10 बॉलमध्ये 20 योगदान दिलंय संग्रामने. 3 बॉलमध्ये 6 योगदान दिलंय नितीनने. गोलंदाजी ट्रॅकवरती डावखुरी हाताचा जलदगती गोलंदाज अमोल तेली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उंच पुरा असणारा हा गोलंदाज उंचीचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रवीचा हा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एकच धाव घेतली जाते. चांगला फटका पाहायला मिळतोय. फलंदाज संग्रामच्या बॅटमधून एक धाव घेतली जाईल. सिंगलने धावफलक वधारताना पाहायला मिळते. 32 धावा लागल्या जात आहेत. एक अनाउन्समेंट आहे. याच्या नंतरचे होणारे सगळे सामने 4 षटकांचे असतील. 4 फ्रेश बॉलर असतील आणि 1 षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल. याची नोंद घ्यायची आहे संपूर्ण संघांनी. या सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आपण जर पाहिलं तर कोलबट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला जातोय. जमिनीला गुदगुल्या करत आपण जर पाहिलं तर 2 धावा निश्चित घेतल्या जात आहेत. या दरम्यान आपण जर पाहिलं तर शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री आशिष लागारे यांचं देखील शुभागमन झालं. वेलकम सर, सुस्वागतम. दिशा भरकडलेत का हे पाहावं लागेल. यस, इट्स अ व्हाईट बॉल. लेग स्ट्रिपच्या खूप बाहेरून जाणारा हा बॉल. पंचांनी देखील व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. 35 रन ऑन दी बोर्ड. यावेळेस कोलबट टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलेला पाहायला मिळतोय. मिडल क्षेत्ररक्षक विजय तैनात आहेत. विजय बॉल जोपर्यंत फील करतील तोपर्यंत आपण जर पाहिलं तर 1 धाव घेतली जाते. सिंगलने धावफलक वधारताना पाहायला मिळते. 36 धावा लागल्या जाते. 36 रन ऑन दी बोर्ड. सुरुवात चांगली करून दिली आहे दोन्ही फलंदाजांनी. शेवट कशा पद्धतीने होईल हे देखील पाहावं लागेल. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर झालाय. कोलबट टप्प्याचा बॉल यॉर्कर पद्धतीचा हा बॉल अक्षरशः संग्रामच्या डोळ्याची पापणी लवतीने लवती तोपर्यंत बॉल चढ विकेट किपर संकेत साठे यांच्या हातामध्ये जाऊन विसावलेला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची मात्र यावेळी समाप्ती होते. 4 बॉलच्या पाठीमागे आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या. चांगले षटक, इकॉनॉमिकल षटक. यावेळी ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केला जातोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 बाउन्स बॉल गॅदर केला जातील. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातो. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येताना पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने धावफलक 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 38 रन ऑन दी बोर्ड. 13 बॉल 23 चे खेळी आतापर्यंत संग्रामने साकारले. दुसऱ्या बाजूला 5 बॉलमध्ये 9 चे खेळी नितीनने साकारलेली पाहायला मिळते. आतापर्यंत 5 बॉलच्या समाप्तीनंतर 7 धावा खर्च केलेला पाहायला मिळतात. अमोल तेली यावेळेस बॅट चिकाला घेतली जाते. बॉल पुन्हा एकदा चाललाय फर्स्ट स्लिप मध्ये. जिथे 1 बाउन्स बॉल फील केला जाईल त्यावर मात्र दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाहीये. सिंगल येते. ओव्हर नंबर 3 ची झाली समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 39 धावा लागल्या जात आहेत. आणि इथून आपण जर पाहिलं तर 12 बॉल 34 ची गरज आहे. पहिल्या 2 षटकामध्ये 31 धावा लागल्या होत्या. आता शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 34 धावा लावायच्या आहेत. कारण पहिलं षटक जर पाहिलं तर प्रिव्हनचं होतं. थोडंसं फलंदाजासाठी आपण जर पाहिलं तर वातावरण पोषक होतं. परंतु इथून आपण जर पाहिलं ना तर 30 सर्कलच्या बाहेर
गोलंदाजी ट्रॅकवरती महत्वाचं षटक हाताळण्याची जबाबदारी, मॅचचा टर्निंग पॉइंट ठरणारे षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते सम्राटच्या खांद्यावरती. पहिल्याच बॉलवरती एक सिंगल आली आहे. सिंगलने धावफलकावरती 40 धावा लागले जात आहेत. उर्वरित 11 बॉल आणि 33 ची गरज आहे. प्रति बॉल 3च्या सरासरीने खेळायचा आहे. इथून आपण जर पाहिलं तर नितीनला देखील मोठे फटके खेळावे लागतील. नितीनच्या बॅट मधून मोठे फटके येणं खूप महत्वाचं असेल मानगाव टीमसाठी. हो या 20 टप्प्याचा बॉल टायमिंग होत नाहीये कुठेतरी. नितीन आपण जर पाहिलं तर संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मोठ्या फटकेचा प्रयत्न तर सातत्याने वारंवार करतोय, होतोय देखील त्याच्याकडून, परंतु त्याच्यामध्ये यश येताना पाहायला मिळत नाहीये. यावेळी आपण जर पाहिलं तर 11 टप्प्याचा बॉल होता. पुलचा फटका खेळण्याची एक नामी संधी चालून आलेली होती, परंतु बॅटची कडाई घेतली. पुन्हा एकदा बॉल चालला सगळे विकेट किपरच्या दिशेने. डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. चला विनंती असेल कॉप्स 11च्या आवडी टीमचे कॅप्टन त्वरित यायचा आहे. हो यावेळी चांगला बॉल डिलिव्हर केला जातोय. गुडलेन स्पॉट वरती पिचिंग झाला, थोडीशी एक्स्ट्रा बाउन्स घेतला, त्यानंतर विकेट किपर संकेत साठेच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावलेला पाहायला मिळतोय, जिथून होते डॉट बॉलची समाप्ती. ही डॉट बॉल मात्र आता हळूहळू मॅच मधून थोडस बाहेर घेऊन चाललेलं पाहायला मिळतात मानगाव टीमला. हो यावेळी फ्लिकचा फटका मनगटाचा वापर केला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय. 1 हँडेड बॉल गॅदर करण्याचा प्रयत्न कलेक्शन झाला नाही व्यवस्थित अमोल तेलीकडून. आणि इथून आपण जर पाहिलं तर 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक आपण जर पाहिलं तर 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. अजूनही आपण जर पाहिलं तर 31 धाब्यांची गरज आहे. 8-31 समीकरण. हो यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि कुठलीही चुकी होणार नाहीये आणि फलंदाज नितीनचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या विकेटचं झालंय पतन. चला नवीन फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा. चला मॅचला होईल सुरुवात. थोडस तांत्रिक बिघाड होता त्यामुळे मॅच थांबलेली होती, परंतु इथून पुन्हा एकदा मॅचला होती सुरुवात. जिथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गणेश. संग्रामची साथ देण्यासाठी गणेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 3च धावा सम्राटने खर्च केला. एक महत्वाची विकेट देखील मिळवली आहे. यावेळी आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल वॉर्कर पद्धतीचा हा बॉल हाताळला जातोय, ज्यावरती एक धाव घेतली जाते. आणि ओव्हर नंबर आपण जर पाहिलं तर 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावरती लागल्या जात आहेत 43 धावा. 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे आता बनवायचे असतील 30 धावा.
शेवटची ओव्हर आहे. शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी पुन्हा एकदा अमोल तेली आपल्या वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक शेवटचं म्हणजेच 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती अमोल तेली दाखल झालेत. 6 बॉल आणि 30 ची गरज असताना अमोल तेलीच्या हातामध्ये चेंडू सोपविला जात आहे. ऑन स्ट्राईक नवीन आलेला फलंदाज गणेश. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला 15 बॉल 25 ची खेळी करणारा संग्राम पाहायला मिळतोय. यावेळी पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा मिसटाइम झाला. फटका बॉल हवेत होता. यष्टीरक्षक संकेत साठे बॉलच्या खाली आले आणि विकेट चोईल. प्रथम फलंदाज गणेश बॅक टू द डॉगर. चलो नवीन फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रणधीर इनिंग नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 5 बॉलच्या बळामध्ये 30 बनवायचे आहेत. इथून आपण जर पाहिलं तर प्रत्येक बॉल वरती मोठा फटका खेळायचा आहे. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल डिलिव्हर्ड केला जातोय. अमोल तेली यासाठी ओळखला जातो, यासाठी जाणला जातो आणि त्या झाटण्याची गोलंदाजी देखील अमोल तेली करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ब्लाइंडेड फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं कनेक्शन होत नाहीये. 1 धाव तर घेतली जाते. बॅटच्या स्वरूपात मिळणारी 1 धाव. चला बांबोली टीम, आपण आपला त्वरित निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आणि त्या निर्णयाच्या अंमलबजावणी देखील करायची आहे. विनंती असेल. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच 17 बॉल 43 धावांची खेळी, गोलंदाजी करताना 1 विकेट असा खेळाडू संकेत साठे ठरतोय मॅन ऑफ द मॅच.